ठाण्यात नीलम गोरेंविरोधात आता आंदोलन केलं जात आहे। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, नीलम गोरे विरुद्ध ठाकरे गट असा आता सामना रंगताना पाहायला मिळतोय। त्यामुळेच वाद पेटलाय, राजकीय वातावरण तापलंय। त्यातच आता ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातही आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर ठाण्यात नीलम गोरेंविरोधात आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी विकास काटे सध्या संपर्कात आहेत। विकास, आंदोलन करण्यात येतं का, अधिक माहिती आहे? विकास, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हां, बोला सर, बोला, आवाज येतोय। विकास, आंदोलन केलं जात आहे, महिला पदाधिकारी ठाकरे गटाच्या आक्रमक झाल्याचं दिसतंय। सध्या काय वातावरण आहे ठाण्यात? नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर ठाण्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत। खास करून त्यांनी एक बॅनर आणला होता, टायरवाल्या काकू म्हणजे मर्सिडीज दिल्यानंतर पदं मिळतात अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर टायरवाल्या ज्या काकू आहेत त्या टायरवाल्या काकूंच्या प्रतिकात्मक जो काही बॅनर होता याला चप्पल मारून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। रस्त्यावरती टायर आपटून या घटनेचा निषेध केलेला आहे। विशेष म्हणजे शिवसेना संघटना आहे, संघटनेमध्ये अशा प्रकारे पैसे देऊन किंवा गाड्या देऊन पदं मिळत नाहीत असं देखील या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे याचाच निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन ठाण्यात करण्यात आलंय। नक्कीच गोपाळ, तुम्ही विकास, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण पुन्हा एकदा सध्या काय घडतंय ठाण्यात ते पाहूयात। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। नीलम गोरेंविरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि नीलम गोरेंचा या ठिकाणी निषेध करण्यात येतोय। पुण्यानंतर आता ठाण्यातही या सगळ्या घटनेचे वक्तव्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। ठाकरे गट विरुद्ध नीलम गोरे चा सामना सध्या रंगताना पाहायला मिळतो।